पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे आणि ते मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन करण्यासाठी पुण्यात येणार होते. मात्र हा रद्द झाल्यामुळे मेट्रोचं पुढे काय होणार किंवा मेट्रो कधीपासून पुणेकरांसाठी उपलब्ध असणार हे सगळं सांगण्यासाठी माझ्यासोबत मेट्रोचे कार्यकारी संचालक सर आहेत, हेमंत सोनावणे सर. सर, कधीपासून आता हे तर रद्द तर झालाय दौरा, पण मेट्रो पुणेकरांसाठी कधीपासून उपलब्ध असणार? हे बघा, आजचा जो उद्घाटनचा कार्यक्रम होता तो ज्या पुण्यामध्ये सध्या जशा प्रकारे पाऊस पडतो आहे तसेच आजही ऑरेंज अलर्ट होता आणि आपत्ती व्यवस्थापनासंबंधी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना किंवा पुणेकर नागरिकांना त्रास होऊ नये त्याच्यामुळे आजचा दौरा जो आहे रद्द करण्यात आलेला आहे. परंतु जो मार्ग जो आहे तो तयार आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेटचा आणि त्याचं येत्या काही दिवसातच जो आहे तो प्रवाशांसाठी आपल्याला खुला करण्यात येणार आहे. अशी काही निश्चित तारीख झाली आहे किंवा तुमची आता काही बैठक वगैरे होणार आहे का? हे तुम्हाला त्यासंबंधी जे आहे लवकरात लवकर कळेल आणि सर्व शक्यतांचा आम्ही विचार करत आहोत. साधारण तरी एक किती साधारण दिवस लागतील हे सगळं सुरू व्हायला? कारण मेट्रोचे सगळे मार्ग सुरू आहेत, फक्त उद्घाटन झालं नाही त्यामुळे मग मेट्रो थांबली आहे. लवकरात लवकर आम्ही त्याच्याविषयी जे आहे तुम्हाला त्याच्याविषयी सूचना देऊ आणि तो मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. येत्या काही दिवसातच हा मार्ग, हे दोन्ही मार्गिका आहे त्या प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येईल. मात्र याबद्दल अजूनही कोणती तारीख निश्चित या मेट्रोकडनं किंवा अजूनही कोणाकडनं सांगण्यात आली नाहीये. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.